गवाराच्या शेंगाची रस्साभाजी सर्वांनाच आवडते असं नाही, पण जर तुम्ही अशा पद्धतीने जर रस्साभाजी बनवली तर आवडल्याशिवाय राहणार नाही. तर चला मग मसाला न वापरता आपण बनवूयात गवाराची झणझणीत अशी रस्साभाजी. तर त्यासाठी ते आपण घेणार आहोत शेंगदाणे. ते छान असे भाजून घ्यायचे आहे. तर प्रति व्यक्ती ते आपण 1 मूठ शेंगदाणे घ्यायचे आहे. तर 2 व्यक्तींसाठी मी भाजी बनवत आहे. त्यानंतर हिरवी मिरचीसुद्धा आपण भाजून घ्यायची आहे. भाजत असताना त्यावरती थोडंसं तेल घाला म्हणजे पटकन भाजतं. तर मग भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, जिरे आणि लसूण पाकळ्या, वाटलंच त्यामध्ये तुम्ही कोथिंबीर घाला. आता हे मस्त अशी वाटण्याचं तयार करून घ्या. त्यानंतर आपण इथं तेल घेणार आहोत. तेलामध्ये परत एकदा थोडेसे जिरे घालायचे आहे आणि लसूण कट करून घाला म्हणजे फोडणी एकदम मस्त अशी बनते. त्यानंतर वाटून घेतलेलं वाटण आहे ते यामध्ये घालायचे आणि मस्त असं परतून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या गवारच्या शेंगा घालायच्या. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घाला, मीठ घाला आणि मस्त याला एक उकळी येऊ द्या. त्यानंतर गॅस कमी करा, त्यावरती झाकण ठेवून 5 ते 6 मिनिट कमी गॅसवरती मस्त अशी झणझणीत भाजी तयार होत आहे. तर ट्राय करून. आज आपण बघणार आहोत चमचमीत सुका गवार, खूप जास्त चविष्ट आणि खूप सोपा. तर चला मग त्यासाठी आपण इथे घेणार आहोत तेल. तेलामध्ये आपण जिरे घालणार आहोत. जिरे छान तडतडले की मग त्यामध्ये लसूण घाला. लसूण छान गुलाबीसर झाला की मग त्यामध्ये कांदा घालायचा. आता हे सर्व एकत्रित हलवत असताना तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची घालू शकता. मग परत याला आपण छान असं तळून घेणार आहोत. छान खरपूस असं बदलला कलर की मग आपण यामध्ये घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर. म्हणजे तेलाचं जे गरम असल्याचं प्रमाण आहे ना ते थोडंसं कमी होईल आणि आपले जे मसाले आहे ते जळणार नाही. तर मसाल्यांमध्ये मी फक्त हळद आणि तिखट घालणार आहे. आपल्याला यामध्ये अजिबात मसाला घालायचा नाही. त्यानंतर स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आपण इथे गवार घालणार आहोत आणि मग आता यामध्ये थोडीशी मीठ घालायचे. आता हे सर्व एकत्रित करून घ्या. त्यानंतर झाकण ठेवून कमी गॅसवरती आपल्याला 5 ते 6 मिनिटाला मस्त असं वाफवून घ्यायचं आहे की मस्त 5 ते 6 मिनिटानंतर आपला चमचमीत असा गवार इथे तयार होतो. हा गवार खायला खूप छान असं लागतो, त्यामुळे ट्राय करून नक्की बघा.